हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना वाला, शिवसेना वाला, मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा। जय शिवाजी, जय भवानी। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि 60वा वर्धापन दिन वर्धापन दिन हा हिरक महोत्सव असतो, हिरक महोत्सव असतो. म्हणून नेहमीप्रमाणे मी माझ्या भाषणाची सुरुवात केलेली असली तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या माझ्या तर राहतच पण मला दिलेल्या विनयापेक्षा मौल्यवान जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांना मी नेहमी माझी वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे कोणी मायकल लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून करू शकत नाही. आजचा वर्धापन दिन अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल, पण इकडे एक सुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलटा पेटलेला आहे. आणि त्या तांबडीला कसा तुडवला पुढचं तुम्हाला माहिती. कारण अनेक जण मला सांगतात की उद्धवजी आता तरी आदेश द्या, म्हटलं आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेले. आज विशेषतः 4 खासदारांचा सत्कार केलाच, त्यांच्यासोबत आपल्या हक्काचे 20 आमदार आहेत. तुमच्यामध्ये बसलेले अनेक नगरसेवक आहेत आणि या चॅनलच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना आणि बाळासाहेब प्रेमी हा कार्यक्रम बघतायत. तुमचा सत्कार कसा करायचा? माझा जीव ओवाळून टाकला तरी हा सत्कार पूर्ण करू शकत नाही. कारण संकटामधून संकट आली, येतील, पुढे येतील, पण संकटाला पुढून उडणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे, तो मी तुला करणार नाही. 60 वर्ष ही काही साधी नव्हती. या 60 वर्षामध्ये ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या आज सुद्धा माझ्यासोबत आढळले असते. तुरुंगवास वगैरे रक्ताचं पाणी केलंय. त्यातले काही जण आपल्यात आहेत, काही जण आपल्यात नाही आहेत. त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. शिवसेना प्रमुखांसोबतची ती पहिली नेत्यांची पडी की त्यावेळेला जी सगळी होते, मनोज जोशी, सुधीर जोशी, मामूनराव, प्रमोद नवलकर, दत्ताजी नरवडे, किती नाव आहेत. या सगळ्यांनी जे जे काही त्यावेळेला कष्ट घेतले ते कष्ट आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दिसत आहे. संकट अनेक आहेत, हे काही संकट नाहीच आहे.
शिवाय जे बोलले तेच माझं मत आहे की ज्या वेळेपासून आपण आपलं यश अपयश हे निवडणुकीच्या निकालाबरोबर तुलना करायला लागलो तिकडे आपण फसलो. शिवसेना जे उत्तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या समोर तेव्हाचे जे होम मिनिस्टर होते मला वाटतं इंद्रजित गुप्ता आपली सत्ता होती आपलं सरकार होतं आणि एक घटना अशी घडली होती की जणू काय आपलं सरकार बरखास्त करणार आणि ते गृहमंत्री आले होते. शिवसेना प्रमुखांना त्यांनी भेटायची इच्छा व्यक्त केली. शिवसेना प्रमुख गेले मी सोबत होतो 8-3 नेते तेव्हा सोबत होते आणि इंद्रजित गुप्ता म्हणजे किती जणांनी त्यांचा फोटो पाहिला असेल मला माहिती नाही पण त्यांचा चेहराच असा होता की जणू काही बुलडॉग समोर बसलाय आणि त्यांनी सुरुवात अशी केली आणि सगळं बोलल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांनी सांगितले तुम्ही काय कराल माझं सरकार बरखास्त कराल ना. एक लक्षात घ्या आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आणीबाणीचा काय आणखी बाहेर होता आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या की त्याही वेळेला रजनी पटेल आज जे आहे त्यांच्याच राज्याचा शिवसेनेच्या मुळावर उतरला आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांनी एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जा. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा म्हणजे आज मुंबईत बसलेत ना आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार. आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं तरी सही करण्याला फेकून दिलं पत्र आणि सांगितलं जा तुझ्या पटेलला सांग या क्षणी तुम्हाला हात लावशील किंवा बाहेर तुझी हात सुरू केली असेल ते करता निघत तुझी बाहेर. या सगळ्या संकटाला तोंड देत आपण इथपर्यंत आलेलो. काँग्रेस काही सांगताय शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटते आणि मला भीती वाटते महाराष्ट्र भाजपाला निंदेचे विलीन होईल. आणि भाजपाला मला सांगत होतं की उद्धवजी काय दिवस आलेत आमचं आम्ही शिवसेनेसोबत भाजपा गावागावात पोहोचवण्यासाठी घरदार विसरून मेहनत केली पण आता हे ओकरे आमच्या डोक्यावरती बसले आणि म्हणे काय सांगू दिल्लीत उद्या आदेश ना मिंदेची दाढी खाजवा मिंदेचं म्हटलं नको एवढं पुरेसं आहे कळलं मला पुढचं काय आम्हाला खाजवावी लागते गाडी ही अशी वेळ आहे कुठे तो भाजप आहे कुठे. आज भाजपकडे संसदेत 2/3 मेजॉरिटी अजिबात नाहीये पण जेवढे भाजपाचे खासदार आहेत त्याच्यात 2/3 सगळे बाहेरचे आहेत सगळे काँग्रेसमधले आहेत तिथे म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी कवी बोलले त्याने तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे. तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात किती पळवाल पोरून आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती घेऊन जाल तुम्ही आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाही. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजे. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदाड्यातून निवडून कसं आला. लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं मी तुला निवडून आणलं मी तुला मंत्री केलं मी तुला आमदार केलं मी तुला विधानसभेच्या मंत्रिपदाची तिची खुर्ची दाखवली माझा गर्व असेल पण मी गर्वाने नाही बोलू शकत कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आणि याचं भान मला आहे.
आपण जी ज्यावेळेस सगळ्या महिलांना माहिती आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहिती आहे, पण वडापाव म्हणजे वटचा विक्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणे गेलं, पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवत आहे. मला कळत नाही की कुठली आवडतात. म्हणजे या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला. त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली, कोणाची आवडत आहे? त्याचं कळतंय, दुसऱ्याची बात बोलावं लागत आहे. कारण मला अनुभव आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आधी माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या क्षणाचे आता साक्षीदार 2-3 तऱ्हाचे मी चंद्रमामा असे 2-3 राहिलो. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत. तुम्ही त्या क्षणाला तिकडे हजर नव्हता. दर्शकर बोलतात मी होतो म्हणून. मी तेव्हा तिकडे हजर होतो आणि ते तुषार माझ्या अंगावरती उडाले. मी मागेही बोलले की मला कल्पना नव्हती की ते उडालेले तुषार मला एवढं उडवून टाकते. ही पूर्ण शिवसेनेची जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल. तिथपासून मी शिवसेनेची वाटचाल करतोय. कसे शिवसैनिक मोठे झाले, कसे त्यावेळेला कसं सगळ्यांचे पायाकडे हात लावला. आता कोणाला कळणार नाही कटकट असायचा. माहितीये कोणाला? काय? रामपुरी आणि ते आमचा टाइमपास तोच. आम्ही शाळेतली मुलं सगळे लालबाग परळ, तेव्हा परेल नव्हतं, परळ होतं. शिवसैनिक यायचे आणि ते सुरक्षा कवच. आणि कुठून दुसरीकडनं पण सगळे शिवसैनिक यायचे. आणि मग प्रत्येक जण दाखवायचा बघा माझा 8 काट्याचा आहे, त्याला टक 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 8 वाजायचा, 11 काट्याचा, असे सगळे ते होत. आणि ते बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. तेव्हाच्या सगळ्या मारामाऱ्या एकतर म्हणजे म्हणतात ना, एक तू तरी अशी तर नाही तर मी तर नाही, तशा त्या मारामाऱ्या व्हायच्या. गँग वॉर कसं गँग वॉर आता जसं मध्ये झालो तर तसं गँग वॉर नाही. वाड्यांची फाईट, 16 वॉटरच्या बाटल्या, दगडफेक वगैरे सगळं तिथून बघत आता जे सुरू झाले ते सगळं काय त्याला म्हणतात ट्रोलिंग. म्हणजे घर बसल्याशिवाय द्यायचं. पण या सगळ्यांना मला एक सांगायचंय की मातोश्रीवरती जे झटक आहे, ठाकरे कुटुंबावरती जे झटक आहे, त्यांना ठाकरे कुटुंबाने काय काय भोगलंय, काय काय सोचलंय याची जरा तरी माहिती आहे का, कल्पना आहे का? आणि आपण बोलतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आहेच. पण शिवाजी महाराजांच्या वेळेस सुद्धा घटना होतेच. शाहू फुले